हाय हॅलो नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अश्विन तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आम्ही आज गेलतो अक्कलकोटला. आम्ही म्हणजे मी, दादूचे पप्पा. अक्कलकोटमध्ये एवढी गर्दी होती, तरी पण आम्हाला सगळ्यांना दर्शन भेटलं. आणि आम्ही बसलो होतो तिथं. थोडं आम्ही मठामध्ये बसलो होतो बेसनचे लाडू खात, कारण तो प्रसाद होता. आणि आमच्यापाशी एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याला पण आम्ही दिलो. थोडी वेळ आमच्यापाशी बसला कुत्रा. मग आम्ही चोळप्पाचा मठ बघायला गेलो आणि तिथं विहिरीमधलं पाणी कधीच आटत नाही ते बघत होतो. त्याच्यामध्ये एक कासव होता, तो खूप मोठा झाला होता. पहिला सूर आला होता खूप छोटा होता, आता मोठा होत आहे. तो कासव बघितला आणि तिथलं आम्ही दर्शन पण घेतलं आणि मग आम्ही निघालो वटवृक्षाच्या मंदिरात. या मंदिरामध्ये गर्दी खूप होती, तरी आम्हाला रांगेत उभा राहून दर्शन भेटलं. आम्ही दर्शन घेऊन आम्ही निघालो. अक्कलकोटला गेल्यावर खूप भारी वाटलं, मन शांत झालं. तिथून निघूच वाटत नव्हतं. पण लांबचा प्रवास होता म्हणून आम्ही निघालो गावी माघारी. मग जात जात पाऊस लागला आम्हाला वाटेमध्ये. मग आम्ही हॉटेलमध्ये बसलो, थोडं नाश्ता ती केलो तिथं, कारण अक्कलकोटमध्ये आम्हाला नाश्ता करायला भेटला नाही, गर्दी खूप होती. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मनापासून. आणि कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला.